आणि पहिली महत्त्वाची बातमी, सीएनजी पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यामुळे मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये सीएनजी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे। गेल कंपनीच्या मुख्य गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड झालाय आणि त्यामुळे त्याचा परिणाम सीएनजी पुरवठ्यावर झालाय। यामुळे सीएनजीवर धावणाऱ्या रिक्षा, टॅक्सी, बसेस आणि खासगी वाहनांना या टंचाईचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। असं असलं तरी सुद्धा घरगुती पीएनजी ग्राहकांना मात्र सुरळीत गॅस पुरवठा सुरू राहील, महानगर गॅस लिमिटेड कंपनीकडून हे स्पष्ट करण्यात आलं आहे। सीएनजी पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यामुळे आता मुंबई असेल किंवा नवी मुंबई असेल, त्याचबरोबर ठाणे असेल, याच्या सीएनजी पुरवठ्यावरती आता परिणाम झाला आहे। सध्या आपण सीएनजी स्टेशनवरती आहोत। आपण बघू शकतो आता इकडे एक बोर्ड लावला आहे, त्यामध्ये सीएनजी बंद आहे अशाचा हा बोर्ड आहे। आपल्याला माहित असेल की मुंबईमध्ये अनेक सीएनजी गाड्या या धावतात, त्यामध्ये रिक्षा असेल, त्याचबरोबर चारचाकी ओला उबेरच्या गाड्या असतील, त्याचबरोबर इलेक्ट्रिक बस असतात। त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती या गाड्या या मुंबई शहर असेल किंवा ठाणे असेल, नवी मुंबई असेल, या पट्ट्यामध्ये धावत असतात। त्याचबरोबर उद्या यामुळे काय अडचणी येतात हे देखील बघणं महत्त्वाचं राहील। मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात महानगर गॅस लिमिटेडकडून गॅसचा पुरवठा केला जातो, मात्र आरसीए कंपाऊंडमधील गेलेल्या मुख्य गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यामुळे ही संपूर्ण घटना घडली आहे। त्यामुळे आता याचा परिणाम काय होतो हे बघणं अत्यंत महत्त्वाचं राहील। कॅमेरामन अक्षय सरमाळेसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। तर मुंबईची ओळख म्हणजे